हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो सॉलिड स्टेट आणि सॉलिड स्टेट मध्ये आपण कंप्लीट केला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टचा फर्स्ट टाइप आणि सेकंड टाइप जो असेल व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलेंट स्पेसिस. व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलेंट स्पेसिस कंप्लीट करायसाठी आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल एलिओव्हॅलेंट स्पेसिस काय असतात आणि एलिओव्हॅलेंट स्पेसिस समजण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल ऑक्सिडेशन स्टेट काय असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आज आपण बघून घेऊ ऑक्सिडेशन स्टेट्स, त्यानंतर जो आपण व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलेंट स्पेसिस कडे. सो बघून घ्या आता ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट आजचा टॉपिक असेल आपला ऑक्सिडेशन स्टेट आणि त्यानंतर लगेच आपण बघू व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलेंट स्पेसिस. ऑक्सिडेशन स्टेट जर का तुम्हाला कळलं तर तुम्हाला व्हॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलेंट स्पेसिस इझिली कळून जाईल. सो बघा ऑक्सिडेशन स्टेट असेल चार्जेस. बघा फर्स्ट पॉइंट बघून घेऊ, चार्जेस प्रेझेंट ऑन द ॲटम्स. बरोबर, जे चार्जेस प्रेझेंट असतील ॲटम्स वरती, चार्जेस प्रेझेंट ऑन ॲटम ते डिफाइन करतील त्याची ऑक्सिडेशन स्टेट. सपोज करा Na पॉझिटिव्ह आहे. आता Na चा ॲटम आहे, यावर चार्ज असेल Na पॉझिटिव्ह, 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो याचं जे ऑक्सिडेशन स्टेट असेल ते असेल +1. बघा यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो याची ऑक्सिडेशन स्टेट असेल +1. त्यानंतर बघू शकतो आपण O2 निगेटिव्ह असेल, O2 निगेटिव्ह आहे, यावर चार्ज प्रेझेंट आहे 2 निगेटिव्ह, सो याची ऑक्सिडेशन स्टेट असेल -2. द चार्जेस प्रेझेंट ऑन द ॲटम डिफाइन्स इट्स ऑक्सिडेशन स्टेट. जे चार्जेस प्रेझेंट असेल ॲटम वरती ते डिफाइन करतील त्याची ऑक्सिडेशन स्टेट. आता बघा ऑक्सिडेशन स्टेट साठी सेकंड पॉइंट बघा, फ्री स्टेट मध्ये जर कुठला ॲटम असेल, बरोबर, ज्या स्टेट मध्ये तो नेचर मध्ये अवेलेबल असेल त्या स्टेट मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल बघा O2 आहे, ऑक्सिजन आता जो डायटोमिक फॉर्म मध्येच नेचर मध्ये अवेलेबल असेल, सो आपण म्हणू फ्री स्टेट मध्ये. त्यानंतर Cl2 असेल, क्लोरीन असेल, त्यानंतर फ्लोरीन असेल, F2. जर हे ॲटम्स बघितले आपण, त्या ॲटम्स ह्या स्टेट मध्ये नेचर मध्ये अवेलेबल असतील, सो यावरून आपण सांगू याची ऑक्सिडेशन स्टेट. Na बघा, Cl2 बघा, O2 बघा, Cl2 बघा, F2 बघा आणि Na बघा, हे या स्टेट मध्येच नेचर मध्ये अवेलेबल असतात, सो याची ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. बरोबर, ज्या स्टेट मध्ये ते नेचर मध्ये अवेलेबल असतील मीन्स फ्री स्टेट मध्ये असतील, कुठल्याही बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व नसतील, या स्टेट मधून नेचर मधून मिळत असतील, फ्री स्टेट मध्ये असतील, तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. त्यानंतर बघून घ्या आता अल्कली मेटल्स. बरोबर, सुरुवातीला बघू आपण अल्कली मेटल्सचे ऑक्सिडेशन स्टेट. आता बघा अल्कली मेटल्स, जेव्हा अल्कली मेटल्स बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जातील, फॉर एक्झाम्पल बघा NaCl आहे. फॉर एक्झाम्पल बघा अल्कली मेटल्स मधला एक एलिमेंट आहे Na आणि त्यानं फॉर्म केलाय बॉन्ड विथ Cl, यावरून याची ठरते ऑक्सिडेशन स्टेट ड्युरिंग द बॉन्डिंग. आता ड्युरिंग बॉन्डिंग काय झालं असेल तर Na आपला एक इलेक्ट्रॉन लॉस केलाय. बघा आता Na आपला एक इलेक्ट्रॉन लॉस केला असेल आणि तो इलेक्ट्रॉन जाऊन मिळतो Cl ला. सो Cl वर आला निगेटिव्ह चार्ज, Na वर आला पॉझिटिव्ह चार्ज. आता Na वर 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो याची ऑक्सिडेशन स्टेट असेल +1. ते Cl न आपला जो इलेक्ट्रॉन Na लॉस केलाय तो Cl ने एक्सेप्ट केलाय, सो याची ऑक्सिडेशन स्टेट असेल -1. सो Na ची ऑक्सिडेशन स्टेट आली +1, तसंच Cl ची ऑक्सिडेशन स्टेट आली -1. आता चार्ज प्रेझेंट असेल तो निगेटिव्ह सुद्धा असू शकतो आणि पॉझिटिव्ह, सो ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल. इट ओनली डिफाइन्स चार्जेस प्रेझेंट ऑन द ॲटम, किती चार्जेस प्रेझेंट आहे ॲटम वरती. आता इथे जर बघितलं तर Na ची ऑक्सिडेशन स्टेट आपण 0 लिहिली, इथे जर बघितलं Na ची ऑक्सिडेशन स्टेट आपण +1 लिहिली, तर Na इथे फ्री स्टेट मध्ये गिवन आहे, कुठल्यासोबत लिंकिंग मध्ये किंवा कुणासोबत बॉन्डिंग मध्ये गिवन नाही आहे, सो अशा स्टेट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. पण इथे बघा इथे बॉन्ड फॉर्म केला आहे Cl सोबत, मीन्स Cl सोबत बॉन्ड फॉर्मेशन मध्ये गेला तेव्हा 1 इलेक्ट्रॉन लॉस केला असेल तेव्हा ऑक्सिडेशन स्टेट आली +1. सो ऑल मेटल्स शो +1 ऑक्सिडेशन स्टेट. ऑल अल्कली मेटल्स शो +1 ऑक्सिडेशन स्टेट. सिमिलरली आपण जर बघितलं अल्कली अर्थ मेटल्स बघितले आपण, अल्कली अर्थ मेटल्स बघून घ्या. अल्कली अर्थ मेटल्स असतील तर बघा आता अल्कली अर्थ मेटल्सचा कसं होईल तर एक्झाम्पल वरूनच बघू पुन्हा. Mgcl2 बघा आता अल्कली अर्थ मेटल मध्ये आपण घेतलाय मॅग्नेशियम आणि अल्कली मॅग्नेशियम आपले 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करत, सो याची ऑक्सिडेशन स्टेट असेल +2. बघा Mg जो आयन फॉर्म करते तो असेल Mg2 पॉझिटिव्ह. आता Mg न 2 पॉझिटिव्ह आयन फॉर्म केलाय, तसंच Cl पुन्हा आता Cl2 असेल, पण Cl ची ऑक्सिडेशन स्टेट असेल -1 बिकॉज Cl ओनली 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल आणि Cl वर चार्ज असेल -1. बघा आता Mg वर 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे बिकॉज यानं 2 इलेक्ट्रॉन्स लॉस केले आहे आणि 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करत असेल तर अल्कली अर्थ मेटल्सची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज असेल +2. जशी अल्कली मेटल्सची असेल +1, अल्कली अर्थ मेटल्सची असेल +2.
आता बघून घ्या, जितका नंबर ऑफ चार्जेस प्रेझेंट असेल ते डिफाईन कराल त्याची ऑक्सिडेशन स्टेट. आणि अल्कली अर्थ मेटल्स नेहमी ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल +2, अल्कली मेटल्स दाखवतील +1. त्यानंतर बघा ॲल्युमिनियम जर बघितलं आपण, बघून घ्या AlCl3, बघा कंपाऊंड बनेल, बघून घ्या आता कंपाऊंड बनेल AlCl3. आता AlCl3 कंपाऊंड जर बघितला तर इथे बघा, आता इथे एक Al साठी 3 Cl आले आहे बघा, 1 Al साठी 3 Cl आले आहे आणि Cl असतो निगेटिव्ह चार्ज, Cl फॉर्म करतो 1 निगेटिव्ह आणि Al बघितला तर Al फॉर्म करायला आता 3 पॉझिटिव्ह आणि हे फॉर्म करायला 3 निगेटिव्ह. 3 Cl आहे बघा, Cl3 आहे मीन्स काय 3 Cl आहे. सो Al वर जो चार्ज दिसत आहे आपल्याला तो दिसत आहे +3. सो ॲल्युमिनियम दाखवलं ऑलवेज +3 ऑक्सिडेशन स्टेट. हे असतील ऑक्सिडेशन स्टेट. Na ची जर बघितली तर +1 येत आहे, Mg ची जर बघितली तर +2 येत आहे आणि Al ची जर बघितली तर +3. सो ऑल अल्कली मेटल्स हॅव +1 ऑक्सिडेशन स्टेट, अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव +2 ऑक्सिडेशन स्टेट अँड Al हॅज +3 ऑक्सिडेशन स्टेट. त्यासोबतच जर एलिमेंट हा फ्री स्टेट मध्ये असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. मीन्स एटम्स जर फ्री स्टेट मध्ये असतील तर ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. ऑक्सिडेशन स्टेट काय असेल? चार्जेस प्रेझेंट ऑन द ॲटम. सो नेक्स्ट याच्यात आपण आणखी एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट बघा ऑक्सिडेशन नंबर ऑफ O. आता बघायचा ऑक्सिडेशन, बघा आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ O. बघा आता ऑक्सिजन, आता इथे बघा O2 ने घेऊ ना, इथे घेऊ ना O. सो बघा आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ O. आता युजली -2 ऑक्सिडेशन दाखवेल ऑक्सिजन. बघा आता H2O, बघा इथे जर बघितलं आपण एक मॉलिक्यूल घेतला H2O. आता H2O जर बघितला तर H बॉन्डेड विथ O बॉन्डेड विथ H असेल. आता जेव्हा हायड्रोजन बघून घ्या पहिले, हायड्रोजन आता कनेक्टेड आहे ऑक्सिजन सोबत. आता बघितलं इथे हायड्रोजन कनेक्टेड आहे ऑक्सिजन सोबत. जेव्हा हायड्रोजन कनेक्टेड असेल नॉन मेटल सोबत, बघून घ्या आता हायड्रोजनचे 2 टाइप्स असेल, हायड्रोजन ऑक्सिजन सोबत बघून घेऊ आपण हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट. आता हायड्रोजन जेव्हा कनेक्टेड असेल नॉन मेटल सोबत, बघा जेव्हा कनेक्टेड असेल नॉन मेटल सोबत कनेक्टेड असेल त्यावेळेस तो ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल +1. बघा हायड्रोजन 2 टाइपचे ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकते, एक असेल +1, दुसरा जेव्हा तो असेल मेटल सोबत असेल तेव्हा दाखवेल तो -1. सो 2 टाइप्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट हायड्रोजन दाखवतं, एक असेल +1 आणि एक असेल -1. जेव्हा तो नॉन मेटल सोबत असेल तेव्हा +1, तसंच मेटल सोबत असेल तेव्हा काय दाखवेल तो -1. आता बघून घ्या इथे एक्झाम्पल वरूनही बघून घेऊ आपण. आता इथे मॉलिक्यूल घेतला आपण H2 मध्ये जो O आहे हा नॉन मेटल आहे. सो हायड्रोजन आपले ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल +1. त्यानंतर इथे ऑक्सिजन सोबत कनेक्टेड आहे, पुन्हा ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल +1. आता ह्या मॉलिक्यूल बघा, या मॉलिक्यूलवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे. हा मॉलिक्यूल बघितला आपण वॉटरचा, यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज प्रेझेंट नाही आहे, मीन्स हा मॉलिक्यूल असेल न्यूट्रल. आणि न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. बघा आता न्यूट्रल मॉलिक्यूल आहे H2O, यावर कुठल्या प्रकारचा चार्ज आहे काय? प्रेझेंट नाही आहे. बघा आता या H2O मॉलिक्यूलवर कुठल्याही प्रकारचा चार्ज प्रेझेंट नाही आहे, मीन्स हा मॉलिक्यूल असेल न्यूट्रल. आता जितकी ऑक्सिडेशन स्टेट असेल 2 हायड्रोजन मिळून तितकीच ऑक्सिडेशन स्टेट असेल ऑक्सिजनची, बिकॉज मॉलिक्यूल प्रेझेंट आहे न्यूट्रल. मीन्स हे जे सगळे व्हॅल्यूज आहे ह्या व्हायला पाहिजे कॅन्सल आउट आणि आन्सर यायला पाहिजे 0. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन असेल -2. बघा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन असेल -2. जर या दोघांची ऍडिशन बघितली तर बघा +1 इज +2 आणि +2 हे कॅन्सल आउट होतील -2 ना, त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल -2. बघा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -2. युजली मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असेल -2 बिकॉज द मॉलिक्यूल इज न्यूट्रल. त्यामुळे हे सगळे चार्जेस कॅन्सल आउट व्हायला पाहिजे आणि जे 2 हायड्रोजन आहे त्यांनी चार्जेस फॉर्म केले +2. सो ऑक्सिजन फॉर्म करेल -2 आणि ऑल चार्जेस कॅन्सल आउट होतील. आणि बघून घ्या नॉन मेटल असेल तर हायड्रोजन +1 आणि मेटल असेल तर -1. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू नेक्स्ट H2O2. आता बघा H2O2 जर बघितलं तर H2O असेल वॉटर, तसंच H2O2 असेल हायड्रोजन. बघा H2O2 असेल हायड्रोजन, बघा हायड्रोजन पर ऑक्साईड. आता बघा पर ऑक्साईड मध्ये एक केस बघितली आपण ज्यामध्ये ऑक्सिजन असेल त्यामध्ये -2 दाखवतं मोस्ट ऑफ द टाइम. फक्त 2 केसेस असे असतील, एक असेल पर ऑक्साईड आणि एकदा जेव्हा तो कनेक्टेड असेल फ्लोरीन सोबत त्यावेळेस. सो H2O2 बघा H2O2 जर स्ट्रक्चर फॉर्म केलं तर H बॉन्डेड विथ O बॉन्डेड विथ H.
आता इथे जर बघितलं आपण तर ओ बॉन्डेड विथ ओ दिसत असेल, आपल्याला दिसत आहे ओ बॉन्डेड विथ ओ, आणि अशा केसमध्ये याला म्हणतो आपण परऑक्साईड. बघा ओ बॉन्डेड विथ ओ असेल त्याला म्हणतो आपण परऑक्साईड, आणि परऑक्साईड जर असेल तर पुन्हा बघा हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1. आता +1 ऑक्सिडेशन स्टेट आली हायड्रोजनची, आणि इकडे जर मॉलिक्यूल बघितला पुन्हा मॉलिक्यूल कसा आहे, न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे मीन्स ह्या दोघांमिळून जे चार्जेस फॉर्म होतील त्यामुळे हे चार्जेस काय होतील, कॅन्सल आउट. आता प्रत्येकाची जर ऑक्सिडेशन स्टेट -2 घेतली तर चार्ज होऊन जाईल -4, आणि -4 हे +2 मुळे कॅन्सल आउट होणार नाही. त्यामुळे जेव्हा परऑक्साईड स्टेट असेल तेव्हा ऑक्सिडेशन स्टेट असेल ऑक्सिजनची असेल +1 सोबत -1, तसंच याची पण असेल +1 सोबत -1. आता जर बघितलं +1 -1 कॅन्सल आउट, +1 -1 कॅन्सल आउट. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन केस ऑफ परऑक्साईड असेल -1. बघून घ्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट इन केस ऑफ परऑक्साईड असेल -1. बघा परऑक्साईडच्या केसमध्ये ऑक्सिडेशन स्टेट आली आहे -1. एकदा मोस्ट ऑफ द टाइम तर -2 असेल, तेव्हा कधी जेव्हा परऑक्साईड असेल तेव्हा असेल ऑक्सिडेशन स्टेट -1. आणि आणखी एक एक्सेप्शन आहे OF2. जर मॉलिक्यूल बघितला आपण OF2 मीन्स आला फ्लोरीन सोबत. बघा आता फ्लोरीन बॉन्डेड विथ ऑक्सिजन, बॉन्डेड विथ फ्लोरीन. ओनली वन केस अशी आहे ज्यामध्ये ऑक्सिजन ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल प्लस. बघा आता फ्लोरीन ऑलवेज शो -1 ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरीन कधीच -1 ऑक्सिडेशन स्टेट सोडून दुसरी ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार नाही. आणि इथे बघा फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1. इथे पण बघितलं आपण फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट असेल -1. बघून घ्या फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट असेल इथे सुद्धा -1. सो -1 बघा -2 चार्जेस फॉर्म झाले दोघां मिळून, -2 ला कॅन्सल आउट करेल +2. आणि ओनली वन केस आहे ज्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन असेल प्लस, आणि ते असेल OF2, आणि OF2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट असेल +2. बघून घ्या 3 टाइप्स बघितले आपण ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेटचे. मोस्ट ऑफ द टाइम असेल -2, परऑक्साईडच्या केसमध्ये असेल -1, आणि OF2 च्या केसमध्ये असेल +2. त्यानंतर आपण बघून घेतलं हायड्रोजन सुद्धा. बघून घ्या.